आजही आपण मेडिकल स्टोअरमध्ये गेलो आणि आपण काही विमेन रिलेटेड प्रोडक्ट्स मागितले की आपण पहिलं बघतो की तिथे मुलगी आहे का मुलगा आहे. तसंच वॉशरूमचं पण तसं आहे. प्लस महिला राजकारणी जे असतात यांना तर अजूनच, कारण सो मी ज्या वेळेला ह्या डिपार्टमेंटचं महिला व बालकल्याण विभाग माझ्याकडे आला तर मला पहिली जी गोष्ट अशी वाटली ना की आपण करावी ती अशी होती की आपण महिलांसाठी वॉशरूम्स या गोष्टीला प्रायोरिटी दिलीच पाहिजे. सो त्यावेळेला विलासराव देशमुख साहेब, सुशील कुमार शिंदे साहेब, आर आबा, मुंडे साहेब, राणे साहेब त्यावेळेला विरोधी पक्षनेते म्हणून पण काही कालावधी होते, खडसे साहेब. सो वी हॅव सीन दोज टाइम्स. तो दे हॅड दीज फ्रेंडशिप्स विच वॉज बियॉन्ड पॉलिटिक्स. म्हणजे आपल्याला विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब आणि प्रमोद महाजन साहेब ही एक अल्टिमेट फ्रेंडशिप होती जी त्यावेळेला आम्ही लहानपणापासून बघितलेली आहे. किंवा आजही जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर त्यांचे जुने व्हिडिओज पाहायला मिळतात. तो त्या गोष्टी बघून जे आपले अर्ली एज असतं किंवा आपले जे तर टीन्स, तर त्यावेळेला जे आपण बघतो ना ते कुठे ना कुठेतरी प्रभाव असतो. सो मला कुठे ना कुठेतरी अजूनही असं वाटतं की राजकारण होत राहील, परिस्थिती पण बदलत राहते. आज आमची पहिली टर्म अजून आटपली नाही, 4 वर्ष झाले, पण आमच्या 4 वर्षातच आम्ही इतकी पॉलिटिकल चेंजेस बघितलेले आहेत. सो फ्रेंडशिप, मैत्री ही राजकारणाच्या पासून वेगळीच असली पाहिजे. आणि स्कूल फ्रेंड्स असे असतात ना की त्यांना तुमच्या पदाचं, तुमचं पोझिशनचं काहीच घेणं देणं नसतं. ते आजही माझ्यासोबत तेवढेच नॉर्मल आहेत जेवढे ते माझ्यासोबत लहानपणी होते, कारण त्यांनी हे ट्रान्झिशन बघितलेलंच नाही, त्यांनी अर्लियर बघितलं. एक्झॅक्टली. सो त्यांना काहीच फरक नाही पडत. ऍक्च्युली आपण प्युअरली काय होतं त्यांनाच माहिती असतं. सो मला जेव्हा असं फील होतं ना, स्कूल फ्रेंड्स, मला पण हे असं वाटतं की कॉलेज फ्रेंड्स पण नाही, स्कूल फ्रेंड्स. सो ती शाळेची एक हेच वेगळी आहे. कॉलेजचे ज्या वेळेला असतात ना, हे कम्पॅरेटिव्हली आपल्या मॅच्युरिटी एज नंतरचे असतात. तो ते आपण खूप केअरफुली निवडलेले असतात आणि त्याच्यातले फार 4-5 जणच आपल्या टचमध्ये राहतात. पण स्कूलचे जे असतात ना, त्यांनी आपले सगळे चांगले वाईट सगळे गुण बघितलेले. मी ज्यावेळेला राज्यमंत्री झाली त्यावेळेला शपथ घ्यायला तुम्ही स्टेजवर जाता तर तुमच्यासोबत एक घरातलं व्यक्ती तुम्ही घेऊन जाऊ शकता. तो युजली बाकीचे वाईफला आणतात किंवा म्हणजे मुलांपैकी कोणा. माझ्यासोबत माझी आई होती, माझे वडील समोर बसले होते अँड शी वॉज देअर विथ मी ऑन स्टेज. सो त्या दिवसापासून ना असं मला तिच्या ओव्हरऑल इन हर बिहेवियर किंवा हे, अँड दॅट वॉज द वन टाइम शी सेड की तू ना खूप चांगलं काम करावी. ती कधी असं ना वळून बघून हे असं आईचं विचारलं ऑफकोर्स डोळ्यातून, म्हणजे आई म्हटलं की तू जसं म्हटलं ना की लग्नाच्या ह्याच्यानंतर तुला. सो मला त्यावेळेला तो एक्सपिरियन्स आला जेव्हा ती म्हटली ना की आदिती तू कोणासाठीच आहे ना, म्हणजे असं मागे वळून बघू नको, मी आहे, माझं पाठबळ आहे, माझा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत, पण तू इतकं चांगलं काम कर ना की असं कधीच कोण बोललं नाही पाहिजे की वडिलांमुळे. सो हे खूप रेअरली होतं. आणि माझ्यासाठी तो मोमेंट होता ना जेव्हा मी माझं शपथ घेतली आणि मी म्हटलं मी आदिती वरदा सुनील तटकरे. सो दॅट वरदा सुनील तटकरे वॉज म्हणजे मला बोलताना असं आतून ते इतकं भरून आलं होतं किंवा ते इमोशन्स होते ना. ओके, सो आता घड्याळात 10 वाजलेले आहेत आणि मला तासाभरापूर्वीच घरून फोन येऊन गेला की कधी येणार आहे, किती वाजता येणार आहेत आदिती तटकरे आणि कधी संपणार आहे वगैरे. तर म्हणजे आमच्या बाबतीत जनरली असं होतं, म्हणजे आमचा कॅमेरामॅन आहे त्याच्याही आईचा फोन येऊन गेला की अरे किती वाजता संपणार आहे वगैरे. तुमच्या बाबतीत जनरली काय होतं की असे सतत फोन येतात का, किती वाजता कुठे जाणार आहेस, कधी येणार आहेस, काय तुझा दौरा, काय तुझं नियोजन वगैरे घरून? बेसिकली माझ्या वडिलांना बऱ्यापैकी माझा दौरा माहिती असतो, कारण एकाच फील्डमध्ये आम्ही काम करत असल्यामुळे बऱ्याचशा वेळेला एकाच ठिकाणी आमचे डेट्स क्लॅश होऊ नये म्हणून आम्ही दौरा आधी डिस्कस करतो. समजा उदाहरणार्थ मी उद्या श्रीवर्धनला जाणार असेल तर मग मी 2 दिवस आधी त्यांना सांगते सो दॅट ते त्या दिवशी तिकडे कार्यक्रम नाही घेणार. ओके, सो दॅट इज व्हॉट वी डू. पण म्हणजे माझ्या आईचा असतो फोन, दिवसातून 1-2दा तरी असतो की जेवण झालं का, किती वाजता पोचणार आहे, का पोचली का. कधी कधी तिला माहिती असतं की दिवसभर हेक्टिक झालेलं आहे, सो ती रात्री 12-12:30लाच फोन लावते की 2 टाईमचं तरी जेवण झालं होतं का एवढं विचारायला. सो दॅट इज हाऊ इट इज युजली. तो ह्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे
सकाळ कधी होते आणि दिवस कधी संपतो. कधी कधी काम करताना असं वाटतं की दिवस पण कमी पडतात, म्हणजे दिवसातले तासही आपल्याला कमी पडत आहेत. तो पण ज्या वेळेला तुम्ही एखादं क्षेत्र निवडता त्यावेळेला तुम्ही ते हळूहळू त्याच्यामध्ये इतके इन्वॉल्व्ह होता की मग तुम्हाला वेळेचं वगैरे तेवढं भान नाही राहत. प्लस निवडणुकीच्या राजकारणात तर आपण कमिटेड असतो. बरोबर. सो त्यावेळेला वेळ काळ ह्या गोष्टींचा विचार न करणारे जे असतात त्यांनीच निवडणुकीच्या राजकारणात पडावं. म्हणजे आता रात्री 10 वाजल्या तरी तुम्ही ते एवढ्या फ्रेश आहात आणि आता खाली एवढे कार्यकर्ते जमले होते. आता इथनं पुढे पण कुठेतरी जायचं असेल तर मग झोप कशी मॅनेज होते? किती तास झोपता? माझी साधारणपणे 3 ते 4 तास अरे बापरे. खरं तर झोप आहे. तो मी जवळपास राजकारणामध्ये 2008-9 पासून आहे. हो. पण सुरुवातीला मी संघटनात्मक राजकारणाने सुरुवात केली, तर त्याच्यामुळे त्यावेळेला एवढं हेक्टिक नव्हतं. बरोबर. कारण इट वॉज अ चॉईस. सो त्यावेळेला इतकं हेक्टिक नव्हतं. पण 2016-17 पासून असंच स्केड्यूल असल्यामुळे कमी जास्ती प्रमाणामध्ये तुमच्या शरीराला पण त्याची एक ते अंगवळणी पडतं आणि हळूहळू त्याची सवय होत जाते. तो 3-4 तास जरी झोप मिळाली तरी मला असं वाटतं की ते भरपूर आहे. इलेक्शनच्या वेळेला किंवा असं काही प्रसंग असतील त्यावेळेला तर तितकी होत नाही. पण मला असं वाटतं की एखादी व्यक्ती ज्याला झोप लागते, मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो, तो माणूस सुखी असतो. जर तुम्हाला झोप लागत नसेल किंवा तितकी मिळत नसेल म्हणजे यु नीड टू वर्क ऑन इट. येस. आणि मग आता तुम्ही पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरनं आलात, तर जनरली कसं होतं 3 ते 4 तासांचा जेव्हा प्रवास असतो तेव्हा वॉशरूमला जायचं असतं डेस्परेटली. आणि म्हणजे कसं जरी आता मी असेल, माझा नवरा असेल तर ठीक, पण कोणी त्याचा मित्र असेल किंवा कोणी असेल तर ते ऑकवर्ड होतं ना सांगायला की हा वॉशरूमला गाडी थांबव म्हणून. पण तुम्ही एवढ्या ताफ्यासोबत असता, मग ते कसं सांगितलं जातं की नाही आता मला वॉशरूमला थांबायचं तर इथे गाडी थांबव? हे कसं मॅनेज होतं? मी खरं सांगू तर मला या पॉलिटिकल क्षेत्रामध्ये आल्यापासून खूप प्रोटोकॉल्स आपल्याला असतात. बरोबर. आणि ॲज इट इज ना, ॲज अ गर्ल, ॲज अ वुमन, आपल्याला एक ढाच्यामध्ये असं ठेवलेलं आहे की ही गोष्ट बोलणं हे जरा ऑकवर्डच आहे आणि हे तुम्ही नाही. जसं फॉर एक्झाम्पल आजही आपण मेडिकल स्टोअरमध्ये गेलो आणि आपण काही विमेन रिलेटेड प्रोडक्ट्स मागितले की आपण पहिलं बघतो की तिथे मुलगी आहे का मुलगा आहे. साधारणपणे ग्रामीण भागामध्ये एक्झॅक्टली सेमी अर्बन ह्याच्यामध्ये आजही या थोड्या प्री कन्सिव्ह किंवा असे थोड्या आपल्या डोक्यामध्ये घातलेल्या या गोष्टी आहेत. तसंच वॉशरूमचं पण तसं आहे. प्लस महिला राजकारणी जे असतात यांना तर अजूनच, कारण सो मी ज्या वेळेला ह्या डिपार्टमेंटचं महिला व बालकल्याण विभाग माझ्याकडे आला तर मला पहिली जी गोष्ट अशी वाटली ना की आपण करावी ती अशी होती की आपण महिलांसाठी वॉशरूम्स या गोष्टीला प्रायोरिटी दिलीच पाहिजे. कारण जर माझ्यासारख्या व्यक्तीला जर ते प्रॉब्लेम जाणवत असतील तर मग सामान्य महिलेला किती जाणवत असतील. तो एक तसं म्हणायला गेलं तर एक रखडलेला विषय होता. त्यात म्हणजे महिला धोरण गेल्या 3-4 वर्षापासून सुरू आहे. खासकर कोविडच्या कालावधीमध्ये मला आठवते यशोमतीताई त्यावेळेला खात्याच्या मंत्री होत्या. मी असेन, वर्षाताई, प्रणिती, म्हणजे बऱ्याचशा महिला आमदार बाकी होत्या. त्याच्यामध्ये आमच्या इथल्या सुमन काकी होत्या ज्या तिथून यायच्या सांगलीवरून, सरोज आहीर ज्या नाशिकवरून यायच्या. आणि त्यावेळेला लॉकडाऊन होतं. सो आम्हाला ट्रॅव्हल करायला जरी मिळाली ना परमिशन तरी ते पासेस असायचे आणि परमिशन तीच गाडीला त्या गाडीला पास मिळेल आणि कुठेच तुम्ही थांबायचं नाही. सो नॉनस्टॉप इमॅजिन 3-4 आवर्स ज्या वेळेला आम्ही कोविडच्या वेळेला यायचो, काय तर 6-7 तासाचा प्रवास करून यायचे. तो आम्हाला कळायचं नाही म्हणजे कुठे आपण मध्ये थांबायचं किंवा कुठे स्टॉपच नसायचा. त्यावेळेला एस्कॉर्ट वगैरे सगळं बंद होते, हॉटेल्स बंद होते, काहीच हे नव्हतं. प्लस आपल्या इथले जे काही टॉयलेट्स अवेलेबल असतील दे आर नॉट दॅट हायजेनिक अँड क्लीन फॉर अस टू म्हणजे आपण ते यूज करायला. तो त्यावेळेला आम्हाला इतकं प्रकर्षाने जाणवलं आणि तेव्हा आम्ही एक इनिशिएटिव्ह सुरू केला होता पण ते मध्ये थांबून गेलं. सो नाव या खात्याची जबाबदारी आल्यानंतर मी परत त्याला एक थोडं प्राधान्य देण्याचा प्रयत्न करते की प्रत्येक नॅशनल हायवे असेल किंवा स्टेट हायवे असेल याच्या 25 किलोमीटर्सवर महिलांसाठी एक शौचालय असलंच पाहिजे. बरोबर.
सो आता उदाहरणार्थ एक्सप्रेस वे आहे. आज जर तुम्ही बघितलं तर एक्सप्रेस वेला फूड मॉल्स आणि इतके एम्युनिटीज झालेत की आपण दोन्ही गोष्टी करतो. म्हणजे आपण वॉशरूमसाठी पण थांबतो आणि आपण स्नॅक्स आणि यासाठी पण असे काही हायवेज आहेत जिथे या गोष्टी नाही आहेत. आता समृद्धी महामार्ग, समृद्धी असेल तो तर रिलेटिव्हली न्यू आहे, पण असे काही स्टेट हायवेज आहेत जिथे आजूबाजूला काहीच नसतं. बरोबर. आता जसं आपण उदाहरण घेतलं तर पुण्यापासून कोल्हापूरचा रोड हा 5 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितला असता तर हा ब्लँक होता. आता तिथे मिसळ आणि बाकीचे सगळ्या आउटलेट्स इतके ओपन झालेत की मग त्याच्यासोबत या बेसिक एम्युनिटीज येतातच. पण असे काही स्टेट हायवेज, नॅशनल हायवेज आहेत जिथे बाजूला काहीच नाहीये. सो मला असं वाटतं तिकडे ही गोष्ट खूप महत्वाची ठरणार आहे की एव्हरी 25 किलोमीटर्स वॉशरूम्स असले की ते महिलांना यूज करायला होतात. प्लस त्याचं मेंटेनन्स जर त्याच डिपार्टमेंटनी घेतलं तर मग ते मेंटेन राहतात. बिकॉज आपल्याकडे नवीन ज्या वेळेला आपण बांधतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात, बट ग्रॅज्युअली त्याच्या मेंटेनन्सचा विषय येतो. मग तिथे पाणी नाही आहे, मग त्याचं क्लिनिंग प्रॉपरली होत नाही, मग ॲज इट इज आपण ते यूज नाही करणार. सो ती जी गोष्ट आहे त्याला मला असं वाटतं एक महिला म्हणून किंवा एक मुलगी किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून जर आपण प्रायोरिटाईज केलं तर दॅट कॅन बी डन. सो दॅट इज वन थिंग वी आर वर्किंग ऑन. आणि मग महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण काय करू शकू, कंपल्सरी आपण करू शकू का महानगरपालिकेला की त्यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये एवढे टॉयलेट्स असलेच पाहिजेत. बरोबर. मग अदरवाईज त्यांना काही गोष्टींमध्ये परवानगी रूल्स अँड रेग्युलेशन्स करत असताना जर ते कंपल्शन केलं तर अशा गोष्टी होऊ शकतील. सो दॅट इज वन थिंग दॅट वी आर वर्किंग ऑन. आणि मला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आणि ती बेसिक आहे. मला असं वाटतं की फक्त टॉयलेट्सच नाही, त्यामध्ये महिलांसाठी समजा इफ दे इज अ प्रेग्नंट वुमन तर तिला तिच्या फॅसिलिटीज असल्या पाहिजेत. न्यूबॉर्न बेबीला घेऊन जर ट्रॅव्हल करत असतील फीडिंगसाठी असली पाहिजे. आणि मग सॅनिटरी नॅपकिनची वेंडिंग मशीन और डिस्पोजल मशीन्स, तर दीज आर बेसिक थिंग्स ज्या असल्याच पाहिजेत. सो दॅट इज वन थिंग दॅट वी आर प्रायोरिटायझिंग. आणि मला वाटतं की म्हणजे सगळ्याच मुलींना हे ऐकून फार बरं वाटेल, कारण ही इतकी बेसिक गोष्ट आहे की ती झालीच पाहिजे. एक्झॅक्टली. आता तुम्ही जेव्हा म्हणजे दौरे करता तेव्हा बऱ्याच मुलींना तुम्ही भेटत असाल, तर अशा मुलींना जेव्हा भेटता, एक 20-25 मुली असतात, तेव्हा काय डिस्कशन करतात तुमच्यासोबत, काय प्रॉब्लेम काय सांगत असतात, किंवा असं कधी होतं का की एखादा प्रॉब्लेम ऐकून असं वाटतं की अरे हा प्रॉब्लेम असू शकतो का, म्हणजे असं कधी झालंय का? मी ज्या भागातून येते ना तिथे मुलींचे प्रश्नच कम्पॅरेटिव्हली वेगळे आहेत. बरं. म्हणजे कोकणात एक तर स्त्रीभ्रूण हत्या ही फार कमी आहे. आमच्याकडे मुलींचं शिक्षणाचं प्रमाण मुलांपेक्षा खूप जास्ती आहे. सो दॅट इज वन थिंग. त्यामुळे डावरी हा प्रकार आमच्याकडे नाही आहे. उलट बऱ्याचशा वेळेला कोकणातल्या मुली ह्या तुम्हाला लग्नाच्या आधी नोकरी करताना पाहायला मिळतील. किंवा मी आत्ता लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझ्याकडे जितकी आई वडील त्यांच्या मुलांना घेऊन येतात ना की माझा मुलगा आहे, त्याचं BSc झालंय तर त्याला कुठेतरी नोकरी मिळेल, तितकीच आई वडील मुलीला घेऊन येतात की ताई 3 वर्षांनी हिचं लग्न करायचंय पण 3 वर्ष तिला नोकरी करून द्यायची. सो आय कम फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड. तो मी ज्या वेळेला राज्यमंत्री झाले किंवा आता कॅबिनेट मंत्री म्हणून काम करते त्यावेळेला मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रामधले जे मुलींचे स्त्रीभ्रूण हत्या आहे किंवा डावरी, तो हे माझ्यासाठी रिलेटिव्हली न्यू होते. बिकॉज वी डोंट कम फ्रॉम दॅट सेटअप. तो प्रत्येक ह्याचे कॉन्व्हर्सेशन्स वेगवेगळे असतात. म्हणजे अर्बन एरियाजमध्ये मुलींचे कॉन्व्हर्सेशन्स वेगळे असतात, त्यांचं एक थोडं सेफ्टीचा इश्यू येतो. ग्रामीण भागातल्या ज्या असतात, ज्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातल्या आहेत, ते स्ट्रगल करतायत की त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, करिअर परस्यू करायला मिळत नाहीये. माझ्या इथल्या ज्या आहेत कोकणातल्या त्या ॲज इट इज आहेत ना, रत्नागिरी, रायगडमधल्या बरेचशी जण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला असतात. सो त्या तसेही हायर एज्युकेशनसाठी मुंबईला येतात. बऱ्याचशा आहेत ज्या अपडाऊन पण करतात. सो इट इज दॅट सेफ. म्हणजे एकाने जर आपण विचार केलं की त्यांना मुभा आहे ती की त्या सकाळी कॉलेजला नवी मुंबई किंवा मुंबईला येऊ शकतात आणि संध्याकाळी घरी जाऊ शकतात. सो वेगवेगळे कॉन्व्हर्सेशन्स असतात. आणि बऱ्याचशा वेळेला असे काय काय हे येतात ना की म्हणजे मला ही फॅकल्टी निवडायची आहे, ते थोडं घरी वडिलांसोबत तुम्ही बोला ना, तुम्ही बोललात तर ते ऐकतील. किंवा एखादी अशी येते ताई अजून 2 वर्ष मला नोकरी करायची आहे तर तुम्ही घरी सांगा ना, अजून लग्न तो असेही हे असतात. पण त्यांना असं वाटतं की मे बी एक इन्फ्लुएन्स करणारी जर पर्सनॅलिटी असेल किंवा आमदार किंवा हे असेल तर त्यांचं घरातले ऐकतील. आणि तो इट इज अ डिफरंट काइंड ऑफ प्रत्येकाचे कॉन्व्हर्सेशन्स. पण
इट्स अ फील गुड फॅक्टर. का तर जेव्हा आपण त्यांना काहीतरी थोडं पॉझिटिव्ह डिफरन्स देऊ शकतो ना, तर ते त्यांची जी स्माईल असते तर ते इट इज वर्थ 1000 थिंग्स. आता लग्नाचा विषय निघालाच आहे, तर म्हणजे मी जर तुम्हाला मोस्ट गुगल थिंग्स अबाउट यू सांगितलं तर अदिती तटकरे मॅरेज, अदिती तटकरे एज, अदिती तटकरे हजबंड नेम, असे सर्चेस येतात सगळे. आणि आता मी ऑफकोर्स गुगल केलंय, सो तुमचं एज मला माहिती आहे. मुलींचं एज सांगू नये असं म्हणतात, पण मी सांगते त्यांचं 35 आहे आणि मी पण 30 आहे ऑलमोस्ट आता. तर आता 35 एज झालं, मग असं वाटत नाही का हा आता लग्न करावं, आता करिअर झालेलं, आता सेटल व्हावं वगैरे? आय पर्सनली बिलीव्ह की ह्या थोड्या डेस्टाईन्ड हे असतात किंवा यू कॅन प्लॅन इट. म्हणजे होतं आपल्याकडे अरेंज मॅरेज हाही तितकाच म्हणजे एक महत्त्वपूर्ण भाग आहे, आणि लव्ह मॅरेज किंवा मग आता there are various changes. सो देर वॉज अ टाईम की माझे आई वडील का फॅमिली अशी एकदम आता पोस्ट ग्रॅज्युएशन झालं ना, यू शुड गेट मॅरिड किंवा आपण हे करूया ते करूया असं तसं अँड ऑल. बट ग्रॅज्युअली ज्यावेळेला इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये आली किंवा तुमच्या आउटलुक आहेत ना, तुमचं प्रायोरिटीज आहेत, ह्या सगळ्या चेंज होऊन जातात. आणि एकदा एखाद्या करिअरला तुम्ही गेलात ना की एक तुमच्यामध्ये असतं की यू वॉन्ट टू अचीव्ह और यू वॉन्ट टू बी ऑन दॅट स्टेज की इनिशियल ज्या वेळेला आपले वर्ष असतात एखाद्याचे, तेव्हा 1000% देण्याशिवाय दुसरं आपल्याकडे काहीच पर्याय नसतो, कारण आपण ते क्षेत्र निवडलेलं असतं. सो जेव्हा मी इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये 2017 आले, मला एकच होतं की मी आता हे क्षेत्र निवडलं आहे ना, आय हॅव टू गिव्ह इट 1000%. कारण एक, आय बिलॉंग टू अ पॉलिटिकल फॅमिली. माझे वडील राजकारणात गेल्या 30-40 वर्षापासून आहेत. त्याच्या आधी माझे आजोबा हे जिल्हा परिषदमध्ये विरोधी पक्षनेता होते, पंचायत समितीचे 17 वर्ष सभापती ते होते. माय फॅमिली अगेन, माय ब्रदर अँड एव्हरीवन हॅज चोजन दिस करिअर. सो एक ते ॲडेड प्रेशर असतं की आपण फेल नाही होऊ शकत, आणि प्लस ज्या वेळेला तुम्ही पॉलिटिकल फॅमिलीला बिलॉंग करता ना, लोकांची ॲज इट इज एक समज असते की यांना प्लॅटरवर मिळतं, यांना एक तो मला सुरुवातीपासून ते होतं की मला कोण असं बोलता कामा नाही की ही आयती आली आहे, डे 1 पासून. म्हणजे जेव्हा मी ठरवलं त्या ह्याच्यापासून मला होतं की मला कोण बोलता कामा नाही. अजूनही नॉर्मली ट्विटर आणि याच्यावर कमेंट्स येतात की अरे तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्हाला मिळालेलं आहे, पण मला ॲटलिस्ट अंतर्मनाला माहिती आहे की मला असंच नाही मिळालं आहे. सो ॲज लॉंग ॲज युअर इनर सोल नोज की यू हॅव ॲक्च्युली वर्कड फॉर इट अँड यू स्ट्रगल फॉर इट ना, मग तिथपर्यंत बाहेर किती बोललं गेलं ना तर त्या गोष्टी तुम्हाला जास्ती अफेक्ट नाही करत. जर मी खरंच डिरेक्टली 2017 येऊन कंटेस्ट केला असतं ना, मग मला ती गोष्ट अशी डिस्टर्बिंग वाटली असते किंवा हे वाटलं असतं. बट अगेन इट डिपेंड्स की तुम्ही कुठली गोष्टीने स्वतःला डिस्टर्ब करून घेता, विचलित करून घेता, आणि किती गोष्टी तुम्हाला काय गोष्टी अफेक्ट. कारण सगळ्या जर नेगेटिव्ह गोष्टी तुम्ही घेतल्यात ना तर तुम्ही पॉझिटिव्ह काहीच नाही करू शकणार. सो बेसिकली मला स्वतःला असं वाटायला कधी वाटतं कामा नाही की मला हे आयतं मिळाले. सो दॅट वन थिंग वॉज व्हेरी क्लिअर. तो मग ती गोष्टी करत करत काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला साईडलाईन कराव्या लागतात की किंवा तुमची त्यावेळेला ती लेस प्रायोरिटी असते, तुमची प्रायोरिटीज दुसऱ्या असतात. आणि आजकालच्या ह्याच्यामध्ये कसं झालंय की कॉम्पिटेटिव्ह खूप झालंय. सो द मोमेंट यू लिव्ह दे समवन एल्स वुड कम. बरोबर, जागा घेणारे आहेत. तो मला असं किती वाटलं की आपल्याला प्रत्येकाला स्पेस आहे, पण माझा समोरचा व्यक्ती तसा नाही विचार करणार आहे. तो ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही गोष्टी अशा असतात वेन आय केम इन इलेक्टोरल पॉलिटिक्स. मी जस्ट आता सांगायला, माझी लास्ट फॅमिली ट्रिप अब्रॉड किंवा असं कुठे ही 2016 झाली होती. अरे बापरे. सो इट्स रिअल लॉंग टाईम. आफ्टर दॅट ॲज अ फॅमिली वी हॅव नॉट गॉन टुगेदर. अच्छा. पण मला म्हणजे तो अवधीच नाही मिळाला 17 काम करत असताना. कारण 17 मी ZP अध्यक्ष झाली, 18 विधान परिषद माझं बंधुराज मोठे ते लढवत होते, त्यामुळे त्या इलेक्शनमध्ये होती. 19 लोकसभेची इलेक्शन होती आणि माझी इलेक्शन होती, आणि मला विधानसभा लढवायची होती. त्यामुळे मी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या 2-2.5 वर्षात आय वॉज सो फोकस्ड की मला असं दुसरं काय म्हणजे हेच करायचं नव्हतं. आणि फॉर्च्युनेटली त्यावेळेला मला संधी मिळाली विधानसभा लढवण्याची. सो दॅट हॅपन्ड.
अँड त्यावेळेला जेव्हा मी लढवत होतो सगळे सर्वे सांगायचे की 15 to 20 MLAs निवडून येतील एनसीपीचे 19 मध्ये. हा बरोबर, तेव्हा अंदाज आणि काँग्रेसचे 15 to 20 निवडून येतील, तर 30-35 येतील दोन्ही मिळून, किंवा फार तर फार 50 येतील. सो मला फक्त एवढंच वाटायचं की त्या 15-20 मध्ये मी असावी. अँड देन मग बघू बघू पुढे काय. अँड देन समथिंग हॅपन्ड, मॅजिक, आणि 19 मध्ये गव्हर्नमेंट. सो दॅट वॉज समथिंग विच वॉज. मग त्याच्यात 2-2.5 वर्ष गेली, मग सरकार गेलं. पण मग आता परत आपण स्ट्रगलिंग ह्याच्यामध्ये आलो, मग त्याच्यात 1 वर्ष गेलं, अँड नाव वी आर बॅक ह्याच्यात हेक्टिक झालं. सो समवेअर डाऊन द लाईन युअर पर्सनल लाईफ, येस, इट डज गेट अफेक्टेड. आणि मग आता म्हणजे ऍक्च्युली जसं तुम्ही वडिलांचा उल्लेख केला की ते आय थिंक 80s पासून राजकारणात आहेत जवळजवळ. सो जेव्हा आपण त्यांच्या मंत्रिपदाकडे बघतो, तो इट टूक 18 years, 18 वर्ष लागली त्यांना मंत्रिपद मिळायला ऑलमोस्ट. सो तुम्हाला तो 18 महिन्यांचा पण काळ नाही लागला. सो असं नाही वाटलं का की हे खूप पटकन आलं किंवा मिळालं, मग त्याचं बर्डन नाही आलं का, किंवा असं नाही वाटलं का की तो एक शिक्का लागेल की मला पहिल्याच मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळून गेलं? तो माय फादर ही हॅड हिज ओन स्ट्रगल्स. म्हणजे त्यांची 84 मध्ये माझ्या आजोबांचं निधन झालं. 6 महिन्यात वडिलांनी निवडणूक लढवली. ही गॉट डिफिटेड बाय 5,000 votes. 5,000 मतांनी त्यांचा पराभव झाला. 90ला त्यांना तिकीट नाही मिळालं. 92ला ते ZP अध्यक्ष झाले. सो 21 मार्च 92 ला ते अध्यक्ष झाले. बरोबर 25 वर्षांनंतर 21 मार्च 2017ला मी अध्यक्ष झाले. सेम डेट, अँड द डे वॉज ऑल्सो सेम. 95ला ते आमदार झाले. मी 19ला 2.5 वर्षानंतर आमदार झाली. पण ते 5 वर्ष त्यांनी आमदार म्हणून त्यांनी काढले. ते विधिमंडळाचे त्यांना एक हे म्हणून सुद्धा त्यावेळेला संधी मिळाली होती आमदारांमध्ये काम. मग 99ला ते राज्यमंत्री झाले. मी लगेच 19ला झाली. पण इट वॉज व्हेरी अनप्रेडिक्टेबल. म्हणजे 19ला मी ज्या वेळेला झाली त्यावेळेला मी आमदारकी लढवत होती. त्यावेळेला मला एवढंच माहिती होतं की बाबा त्या 15-20 मध्ये मी आमदार असावे, बाकी काही हे नव्हतं. पण राज्यमंत्रीपद किंवा मंत्रीपद मिळत असताना मी एकटीच अशी नव्हती जी पहिल्यांदा आमदार होऊन मंत्री झाले. बरोबर. हां, आदित्यजी पहिल्यांदाच त्यांनी विधानसभा लढवली आणि ते कॅबिनेट मंत्री होते. प्राजक्त तनपुरे पहिल्यांदाच विधानसभा लढवली आणि ते राज्यमंत्री होते. विश्वजित कदम यांनी पोटनिवडणूक लढवली होती 6 महिन्यासाठी कदम साहेब वारल्यानंतर. पण ती दॅट वॉज लाईक 4-5 months, पण ती बिनविरोध झाली होती. पण त्यांनी कंटेस्ट करून त्याची फर्स्ट इलेक्शन आणि लगेच राज्यमंत्रीपद होतं. संजय बनसोडे आणि आम्ही असे पहिल्या टर्मचे हे होते. सो आय वॉज नॉट द फर्स्ट वन. आणि या विधानसभेच्या आत्ताच्या 288 आमदारांमध्ये जवळपास आम्ही 90 ते 95 जण आहोत जे फर्स्ट टर्मचे आमदार आहोत. सो ॲज इट इज कोण ना कोण फर्स्ट टर्मचा संधी मिळणारच होती. प्लस कोणतरी यूथ यावे, नवीन चेहरे असावे, अशा तिन्ही पक्षांची हे होती. सो त्या ह्याच्यात संधी मिळाली. एक कोकणात तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करणारे फार कमी चेहरे आहेत. त्यात एक महिला चेहरा पण. आणि एनसीपी काय किंवा काँग्रेस किंवा कुठलीही पार्टीचं असं एक नेहमी धोरण असतं की 1-2 तरी महिला प्रतिनिधी असावेत. सो कोकणातली आणि महिला अशा ह्याच्यात मला ती पहिली अपॉर्च्युनिटी पण फॉर्च्युनेटली पक्षाने दिली. सो मी त्याच्याकडे असं बघितलं की एवढ्या तरुण वयात आपल्याला पहिल्या टर्ममध्ये संधी मिळणं हे रेअर असतं. वी वर लकी, ऑल ऑफ अस. म्हणजे ज्यांना मिळाली, आम्हाला पहिल्या टर्ममध्ये आम्ही लकी आहोत. पण परफॉर्म करायला पण ती तेवढीच संधी असते. कारण सध्याचा पॉलिटिकल सिनारिओ किती अनप्रेडिक्टेबल आहे आपण सगळेच बघतो. याच्यात संधी मिळणं आणि मग त्या संधीमध्ये बियॉन्ड पॉलिटिक्स काम करणं, मला वाटतं ह्या गोष्टीला मी जास्ती फोकस करण्याचा प्रयत्न केला. हां, पण आत्ता म्हणजे त्याच्याशीच रिलेटेड मला प्रश्न आहे की आत्ता पण जेव्हा मंत्रिमंडळात तुम्ही शपथ घेतली 9 जणांनी, त्याच्यानंतर खातेवाटप होणार होतं. त्यामध्ये बाकीच्यांची खाती प्रेडिक्ट करणं थोडं कठीण होतं की कोणाला काय जाईल. पण एक खातं माहिती होतं की महिला आणि बालविकास आदिती तटकरेंना जाणार आहे. पण म्हणजे असं का ना, हे फेअर नाहीये. म्हणजे महिला आहे म्हणून महिला आणि बालविकासच का? म्हणजे तुम्ही प्रत्येक ह्याच्यासाठी कॅपेबल आहात ना, तर मग हे असं का? सो एक तो जो पहिला प्रश्न तुम्ही विचारला की फर्स्ट टर्म मध्येच तुम्हाला किती मिळणार. मला फर्स्ट टर्म मध्ये मी राज्यमंत्री पण झाली, मी परत आमदार पण झाली आणि मी परत कॅबिनेट मंत्री पण झाली. सो दिस इज वन ऑफ द रेअर केस. दॅट्स वन. सेकंडली, मी ज्यावेळेला राज्यमंत्री होती तेव्हा माझ्याकडे जवळपास 8 खाती होती. हो, बरोबर. त्या 8 मधलं एकही महिला बालकल्याण नव्हतं.
सगळी जनता. उद्योग होतं, क्रीडा व युवक होतं, राज्य शिष्टाचार होतं, माहिती व जनसंपर्क होतं, त्याच्यानंतर विधी व न्याय माझ्याकडे होतं, खनिकर्म होतं. सो ऑल दीज वर रिअली म्हणजे दे वर नॉट, म्हणजे महिला व बालकल्याण नव्हतंच. मला वाटतं त्यावेळेला बच्चू कडू महिला व बालकल्याणचे राज्यमंत्री होते. हो बरोबर. सो तो त्यावेळेलाही मला त्या साच्यामध्ये कधीच पक्षाने बघितलं नाही. आत्ता या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये एकमेव महिला मंत्री असताना महिला व बालकल्याण त्यांच्याकडे नसणं हा एक, म्हणजे आपण हा विचार नाही करत, पण बऱ्याचशा वेळेला जी समज किंवा एक पायंडा जो पडलाय त्याच्यामध्ये नक्कीच हे झालं असतं की मग आता एक महिला असताना पण त्यांच्याकडे का नाही. बिकॉज एक ना प्रिकन्सिव्ह नोशन आहे, एक समज आहे की जर महिलांचे प्रश्न असतील ना तर त्या जास्ती सोडवू शकतील. दो मी कम्प्लिटली त्याच्यावर अग्री नाही करत. बरोबर. आणि मला असं वाटतं की एखादे पुरुष लोकप्रतिनिधी जर महिलांच्या प्रश्नाबद्दल महिलांपेक्षा जास्ती सेन्सिटिव्ह असेल तर ते त्या महिलेपेक्षा चांगलं काम करू शकते. आणि मी आज महिला मंत्री आहे किंवा महिला व बालविकास या विभागाची मंत्री आहे, पण मला जिथपर्यंत बाकीच्या वरिष्ठांकडून साथ मिळणार नाही तिथपर्यंत एनी विच वे आय वुडंट बी एबल टू मेक डिफरन्स. बरोबर. सो मला आज अजितदादांची तितकी साथ मिळते, मला मुख्यमंत्री शिंदे साहेबांचंही सपोर्ट असतो, फडणवीस साहेबांचं मला मार्गदर्शन मिळतं कारण त्यांचंही 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. पण मुळात राष्ट्रवादी पक्ष म्हणून किंवा जी लीडर, दे ऑलवेज एम्फसाइज मोर ऑन ॲडमिनिस्ट्रेशन. प्रशासन आणि अधिकारी यांनी समतोल राखून कसं काम करायचं यावर नेहमीच एक फोकस राहिलेला आहे. आम्ही ज्या वेळेला 2019 मध्ये पहिलं सेशन अटेंड केलं त्यावेळेला पहिलं सभागृहात आम्ही सगळ्यांनी बोलावं हा आग्रह अजितदादांचा होता. बरं. आणि आम्हाला सगळे नियम सभागृहातले, म्हणजे तुम्ही बोलताना बाब क्रमांक, प्रश्न क्रमांक, पान क्रमांक हा कसा उच्चारायचा, कसं बोलायचं, हे सगळं आम्हाला दादांनी त्यावेळेला सांगितलं. अँड अक्रॉस द पार्टी, म्हणजे पहिल्या आमच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस, NCP, शिवसेनाचे जेवढे नवीन आमदार आम्हाला सगळ्यांना दादांनी त्यावेळेला संधी दिली बोलायची. आम्ही बोलेपर्यंत ते थांबायचे सभागृहामध्ये. आत्ताही ज्या वेळेला मार्चचं किंवा कधी अधिवेशन व्हायचं आम्हाला तरुणांना रात्री 11-11, 12-12 वाजता बोलायची संधी मिळायची, पण तेव्हा दादा असायचे सभागृहात आणि ते दुसऱ्या दिवशी सांगायचे की अरे हा चांगला बोलला, ती चांगली बोलली. सो दीज थिंग्स आर आय बिलीव्ह मोर इम्पॉर्टंट. आणि खातं कुठलंही असो, काम करण्याची जी आपली मानसिकता आहे मला वाटतं ही जास्ती महत्त्वाची आहे. आता आपण विधान भवनाबद्दलच बोलतोय तर बऱ्याचदा आमदारांचे असे व्हिडिओज व्हायरल होतात की ते एकमेकांशी गप्पा मारतायत, म्हणजे पुरुष आमदारांचे किंवा अगदीच भांडतायत वगैरे, पण महिला आमदारांचे असे फार कमी म्हणजे तसे प्रसंग बघायला मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुप्रिया सुळेंचा आपण एक्झाम्पल घेतलं तर लोकसभेतले त्यांचे व्हिडिओज असतात कारण त्यांचे बऱ्याचशा पक्षांच्या खासदारांशी खूप क्लोजली संबंध आहेत आणि तसे दिसतात. पण महाराष्ट्रातल्या महिला आमदारांचं तसं एक ट्युनिंग दिसत नाही. तुमचं तसं कोणासोबत चांगलं ट्युनिंग आहे? माझं सगळ्यांसोबत चांगलं आहे, टू व्हेरी. मला डे 1 पासून फॉर्च्युनेटली सगळ्यांसोबत वेवलेंथ पण मॅच झाली. भले म्हणजे माझ्या ह्याच्यातले आता तरुण आमदार असो किंवा महिला आमदार असो, प्रणितीताई असो, वर्षाताई, नमिता, त्यांच्यासोबत माझे खूपच चांगले हे आहेत. आम्ही ॲज इट इज ब्रेक्सच्या मध्ये आम्ही गप्पा मारत असतो. यशोमती ताईंसोबत माझं चांगलं आहे. इथे मंदाताई मात्रे जो सिनियर आहेत त्या. सो विधानसभेच्या सदस्यांमध्ये कसं आहे की एज गॅप्स भरपूर आहेत, राईट. सो तो एक फरक पडतो. कारण आज जरी मी मंत्री असली तरी मी पहिल्या टर्मची आमदार आहे. सो मी ज्या वेळेला मंदाताई किंवा आणखी सिनियर आमदारासोबत बोलते तो मला तो प्रोटोकॉल आहे की मी जरी मंत्री असली तरी मंदाताई 4थ्यांदा किंवा 3ऱ्यांदा आमदार आहेत. सो दॅट सिनियरिटी इज देअर. किंवा यशोमती ताई ह्या 3ऱ्यांदा त्याही आमदार आहेत. वर्षाताई इज बीन देअर फ्रॉम अ लॉंग टाईम. त्या मुंबईच्या असल्यामुळे ती एक ती वेवलेंथ होऊन जाते. प्रणितीताई पण 3ऱ्यांदा आमदार आहेत, बट सिन्स शी ऑल्सो केम ॲट अ व्हेरी यंग एज, बरोबर. सो ती एक वेवलेंथ मॅच होऊन जाते. नमिता आणि माझी दोघींची पहिली टर्म आहे. नमितानी 14 मध्ये लढवली होती, बट अनफॉर्च्युनेटली दॅट टाइम तो एज गॅप सगळ्या ह्यांच्यामध्ये आहे. प्लस सगळ्या वेगवेगळ्या बॅकड्रॉप्स आणि बॅकग्राऊंडमधून येतात. तो एक हे आहे. म्हणजे ज्या सिटीजमध्ये राहिलेल्या असतात त्यांचा एक आउटलुक वेगळा असतो. राईट. ज्या हाऊसवाईफ्स असून तिथे आमदार झालेले असतात त्यांच्या प्रायोरिटीज, त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. तो ह्या सगळ्या गोष्टी असतात.
वेन इट कम्स टू लोकसभा बऱ्याचशा वेळेला तो एज ग्रुप जर आपण बघितला ना, तो फोटोजमध्ये आपल्याला लक्षात येतो, तो बऱ्याचशा वेळेला तो एज ग्रुप मॅच होतो. किंवा मग ते 3-4 टर्म पासून तिथे असल्यामुळे जवळपास 10-15 वर्षापासूनच्या त्यांची ती मैत्री असते. सो तो एक रॅपो मॅच झालेला असतो. इथे आम्ही पहिल्याच टर्मच्या आहोत. सो मे बी पुढचे टर्म त्याच्या तो बाय दॅट टाइम जेवढ्या जणी असतील तर इट वुड गेट अजून जास्त छान क्लोज वगैरे. आदित्य ठाकरेंसोबत म्हणजे तुमचं मी मागे एक व्हिडिओ बघितला होता की आदित्य ठाकरे, झिशान सिद्दीकी यांच्यासोबत तुमचे फार चांगले फ्रेंडली संबंध आहेत. तर त्यांच्यासोबत आत्ताचं बॉन्डिंग कसं, म्हणजे काही या सगळ्या परिस्थितीनंतर काही वेगळं झालंय की तसंच आहे एकदम? नाही. आणि मी खरं तुम्हाला सांगू, मी पॉलिटिक्समध्ये यायचं मुळात कारण म्हणजे मी 99 पासून ज्या वेळेला वडील माझे राज्यमंत्री झाले तेव्हापासून त्यावेळेसचं राजकारण ना खूप फॉर्च्युनेटली जवळून पाहायला मिळालं. माझ्या वडिलांचा एक अनरिटन रूल होता की तुम्ही सेशन्सला आहे ना, ती जी गॅलरी असते त्याचे पास घेऊन यायचं आणि एक दिवस तरी तुम्ही कामकाज विधिमंडळाचं बघायचं. तेव्हा तर आम्ही कॉलेजमध्ये होतो, म्हणजे पॉलिटिक्समध्ये येण्याचा विचारही नव्हता, पण तरी तुम्ही बघा की काय असं. सो त्यावेळेला विलासराव देशमुख साहेब, सुशील कुमार शिंदे साहेब, आर आबा, मुंडे साहेब, राणे साहेब त्यावेळेला विरोधी पक्षनेते म्हणून पण काही कालावधी होते, खडसे साहेब. सो वी हॅव सीन दॅट दोज टाइम्स. तो दे हॅड दीज फ्रेंडशिप्स विच वॉज बियॉन्ड पॉलिटिक्स. म्हणजे आपल्याला विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब आणि प्रमोद महाजन साहेब ही एक अल्टिमेट फ्रेंडशिप होती जी त्यावेळेला आम्ही लहानपणापासून बघितलेली आहे. किंवा आजही जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर त्यांचे जुने व्हिडिओज पाहायला मिळतात. तो त्या गोष्टी बघून जे आपले अर्ली एज असतं किंवा आपले जे तर टीन्स, तर त्यावेळेला जे आपण बघतो ना ते कुठे ना कुठेतरी प्रभाव असतो. सो मला कुठे ना कुठेतरी अजूनही असं वाटतं की राजकारण होत राहील, परिस्थिती पण बदलत राहते. आज आमची पहिली टर्म अजून आटपली नाही, 4 वर्ष झाले, पण आमच्या 4 वर्षातच आम्ही इतकी पॉलिटिकल चेंजेस बघितलेले आहेत. सो फ्रेंडशिप, मैत्री ही राजकारणाच्या पासून वेगळीच असली पाहिजे. मी आदित्यजींसोबत जवळपास 2.5-3 वर्ष काम केलं. राज्यमंत्री म्हणून काम केलं, ते माझ्या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. सो आय हॅव हॅड अ गुड एक्सपिरियन्स. आजही ज्या वेळेला आम्ही भेटतो, आम्ही एकमेकांना ग्रीट करतो, काही असेल तर बोलतो. झिशान, ऑब्व्हियसली झिशान आणि माझं रॅपो खूप चांगलं राहिलेलं आहे, आजही ती तेवढंच आहे. धीरज आणि मी असेन, ऋतुराज असतील, नमिता, लाईक आय सेड, योगेश, वी टॉक टू इच अदर. म्हणजे असं काही त्याच्यामध्ये हे नाही आहे. प्लस पॉलिटिक्स हे राजकारण हे एका बाजूला आहे, ते तुमच्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये कधी असलं नाही पाहिजे. म्हणजे जसं नेहमी म्हटलं जातं ना की मतभेद असावे, पण मनभेदाची काही मला वाटते गरज नाही. आणि आत्ताच्या पॉलिटिकल सिच्युएशन्समध्ये मला असं वाटतं कुणीच कोणाबद्दलच वैयक्तिक काही हे ठेवू नये, बिकॉज इट इज सो अनप्रेडिक्टेबल. काही होऊ शकतं, कोणाबद्दल काही बोलून उपयोगी नाही. आता आपण तुम्ही कॉलेज लाईफचा उल्लेख केला, तर मला जरा पर्सनल थोड्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. जसं तुम्ही म्हणाला की राजकारणात यायचं काही ठरलं नव्हतं, तर कॉलेजमध्ये असताना म्हणजे ते कसा वावर होता तुमचा, की ते बर्डन असायचं का, की बाबा आपण एका पॉलिटिकल फॅमिलीला बिलॉंग करतो, तर काही रूल्स आणि रेग्युलेशन्स, फॉर एक्झाम्पल अगदी नॉर्मल फॅमिली असली तरी काही ना काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतातच मुलींना, तर ते तुमच्या बाबतीत कसं होतं? जसं नॉर्मल घरांमध्ये असतं तसंच, हां किती वाजता जाणार, किती वाजता येणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी? माझं स्कूल आणि ज्युनियर कॉलेज हे रोह्याला झालं, गावाला. सो तिथे जी एकमेव इंग्लिश मिडियम स्कूल होती तिथे झालं. त्याच्या अवतीभोवती मराठी सेटअपच होता. शाळेतही जरी ती इंग्लिश मिडियम स्कूल असली तरी आम्ही म्हणजे टिपिकल मराठी मुलांसारखंच तिथं हे होतं, फार असं काही नव्हतं. मी शाळेत असेल, घरात असेल, मार मी भरपूर खाल्लेला आहे. कोणाचा मार खाल्ला? मी मम्मीचा मार खाल्लेला आहे, आजीचाही रेअर केसेसमध्ये, शाळेतही टीचर्सचा खाल्लेला आहे. सो इट वॉज अ व्हेरी नॉर्मल चाइल्डहुड. असं काही हे नव्हतं. मला असं वाटतं ते नॉर्मल होतं म्हणून आजही आय कॅन बी दॅट. अँड माझ्या आईचं नेहमी फोकस असायचं की माझ्या वडिलांच्या राजकीय जीवनाचा तिच्या मुलांवर काहीच प्रभाव पडू नये, तो ती तिची बेसिकली नेहमी प्रायोरिटी असायची. सो माझे वडील ज्या वेळेला राज्यमंत्री होते किंवा ते कॅबिनेट मंत्री होते त्यावेळेला मी स्कूल बसनी ट्रॅव्हल करायचो. नंतर 8वी नंतर स्कूल बस बंद झाली, त्यावेळेला टमटम रिक्षा किंवा एसटी जी मिळायची त्यांनी आम्ही ट्रॅव्हल करायचो, कॉमन. सो 2004 पण किंवा 99 पण जेव्हा पप्पा राज्यमंत्री होते किंवा कॅबिनेट मंत्री होते तेव्हा पण आठवड्याला आम्हाला 50 रुपीज मिळायचे, 50 रुपये, 5 रुपये तर ते टमटम रिक्षाने रोज ट्रॅव्हल करायला जायचे.
तुमच्या आठवड्यातून जर काही राहिले तर ते तुम्ही वडापाव किंवा जे काही तुम्हाला असेल त्याला खर्च करा. सो इट वॉज दॅट काइंड ऑफ चाइल्डहूड. मी मुंबईमध्ये ज्यावेळेला आली ग्रॅज्युएशनसाठी जय हिंद कॉलेजला, बिलीव्ह मी वेन आय से, मी 3 वर्ष जय हिंद कॉलेजला होती. माझे फ्रेंड सर्कलला पण माहीत नव्हतं की माझे वडील पॉलिटिक्समध्ये आहेत. सो आणि मुंबईची हे तशीच आहे, दे आर नॉट कन्सर्न्ड की तुम्ही कोण आहात, बरोबर, कुठे सगळेच कोण ना कोण असतात. सो तो एक हे तसा नसतो. गावाला ते असतं. मी मगाशी म्हटलं मी शाळेत खूप मार खाल्ला. काही टीचर्सचा याटसाठी खाल्ला की त्यांना खरंच वाटायचं की मी सुधरावं, काहीचं ह्यासाठी खाल्लं की त्यांना वाटायचं की यार मी आमदारांच्या मुलीला किंवा मंत्र्याच्या मुलीला पण मारते. सो दोन्ही बाजूंनी खाल्लेलं आहे. आणि मला त्याचं असं कधी काही हेही नाही वाटलं. आजही आम्ही गेट टुगेदर असतं त्यावेळेला टीचर्स आणि आम्ही भेटतो आणि मला खूप आय एम व्हेरी ग्लॅड की त्यांनी मला नॉर्मल वागणूक दिली. आणि म्हणून कुठेतरी आयुष्यात मी सगळ्या गोष्टींसाठी मानसिकरित्या तयार झाली. तो जय हिंदमध्ये पण जेव्हा मी आली त्यावेळेला अक्षरशः 3 वर्ष माझ्या फ्रेंड्स हॉस्टेलला वगैरे राहत? नाही, हॉस्टेलला नाही. मी राहायची लाईक नॉर्मल घरी. कारण पप्पा ऑलरेडी माझे फादर ते मंत्री असल्यामुळे ते ऑलरेडी मुंबईमध्ये होते. पण आईपासून लांब होतात राहायला? हां, आई जाऊन येऊन करायची किंवा कधी कधी ती राहायची सुद्धा. म्हणजे माझ्यासोबत, म्हणजे आम्ही शासकीय निवासस्थानीच राहायचो. सो मी तिकडूनच जाऊन येऊन करायची. तो त्याही वेळेला मला असं कधी युनिव्हर्सिटीला वगैरे ट्रॅव्हल करायला जर लागायचं त्यावेळेला मी ट्रेन नॉर्मल जसे रुटीन ट्रॅव्हल करतात तसं ट्रेननी पण ट्रॅव्हल केलेलं आहे. पोस्ट ग्रॅडच्या दिवसात पण चर्चगेट टू बँड्रा ट्रेननी जास्ती सोयीस्कर पडायचं. नाहीतर ह्याच्यानी गाडीने आपण तर 2-3 तास तर ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार. सो दॅट वॉज देअर. दादरला मी ज्या वेळेला पोस्ट ग्रॅड म्हणजे HR डिप्लोमा करत होती त्याही वेळेला सॅटर्डे संडेला आय यूज्ड टू प्रिफर गोईंग बाय बेस्ट किंवा नॉर्मल आपलं ट्रेनने. सो तशा पद्धतीनं ते होतं. त्याच्यामुळे मला असं काही कधी हे नाही. आणि प्लस त्यावेळेला माझा पॉलिटिक्समध्ये येण्याचं काहीच हे नव्हतं. तो मी त्याच्यानंतर जॉबही केलं आणि आय वॉज मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स दॅट काइंड ऑफ लाईफ. देन थिंग्स म्हणजे 2008-2009 मध्ये नवीन मतदारसंघ सगळे आलं. मग त्यावेळेला माझ्या वडिलांना वाटलं की नाही, मला प्रचाराला आता म्हणजे तुझी गरज आहे, कारण हे नवीन मतदारसंघ आहे, 5 तालुक्यांचा तो मतदारसंघ आहे, तर मी एका वेळेला 5 तालुक्यांमध्ये नाही असू शकत. इलेक्शन कसं असतं की एक जण एक तालुक्यामध्ये तरी कन्फर्म माणूस तुमच्या घरातला असला पाहिजे जो सगळ्या गोष्टी यंत्रणा सांभाळेल किंवा लोकांपर्यंत पोहोचेल. आणि जेव्हा खासकर नवीन मतदारसंघ असतो ना त्यावेळेला लोकांची अपेक्षा असते की प्रत्येकाच्या दारात जाऊन आपण अटलिस्ट वी शुड रिक्वेस्ट. बरोबर. सो या सगळ्या गोष्टींमुळे मग पॉलिटिक्स आणि हे आलं. आणि एकदा तुम्ही ते करायला लागलात ना की मग लोकांची अपेक्षा असते की आपण संपर्कातच राहावं, कारण मग ती मानसिकता होती अरे फक्त निवडणुकीला प्रचाराला येतात का काय. बरोबर. सो दॅट इज हाऊ इट ऑल चेंज्ड. अदरवाईज पॉलिटिक्स वॉज नेव्हर ऑन कार्ड्स. पण मग आता कॉलेजमध्ये असताना वगैरे, आता इन जनरल हे प्रत्येक मुलीच्या बाबतीत घडतच ना, काही अफेअर्स वगैरे किंवा अट्रॅक्शन वाटतं एखाद्या मुलाचं, आणि मला वाटतं कॉमन आहे. आणि हे तर तुमच्या बाबतीत तसं काय होतं का? आणि घरी कळणं समजणं वगैरे या सगळ्या गोष्टी पण घडत असतात? मी ज्या वेळेला ग्रॅज्युएशनला मुंबईला आली ना, माझ्या वडिलांची इच्छा नव्हती, कारण माझ्या भावानी त्याचं ग्रॅज्युएशन रोह्यामध्येच कम्प्लीट केलं गावाला. तर माझे वडील एंडपर्यंत बोलायचे तू कर ना यार इथे, म्हणजे इथे कॉलेज आहे तिथे कर ना, तुला कशाला मुंबईला यायचं आहे, तुला कशाला मुंबईला यायचं. माझा भाऊ फार हे होता की मी इकडे केलं ना तुम्ही तिला मुंबईला म्हणजे करू देत असं. आणि मला सायन्समध्ये कधी इंटरेस्ट नव्हता, पण मला तिकडे 10वी झाल्यानंतर 11वी-12वीला सायन्स सोडून ऑप्शन नव्हतं म्हणून मी सायन्स घेतलं होतं. आणि एकदम अतिशाण्यासारखं मी PCMB घेतलं होतं, म्हणजे मॅथ्स आणि बायो दोन्ही घेतलं होतं. आणि घेतल्यानंतर मला रिअलाइज झालं की आपण काय केलं आहे. सो ज्या वेळेला 12वी झाली त्यावेळेला मी पप्पांना म्हटलं बघा मला झेपत नाही सायन्स, तर मला ना आर्ट्स किंवा दुसरं काहीतरी करायचं आहे, तर ते इकडे नाही आहे, तर त्याच्यासाठी तरी मला येऊ दे. उद्या जर तुम्हाला कोण बोललं की मुलगी ग्रॅज्युएट तर दॅट इज हाऊ आय शिफ्टेड. सो वेन आय शिफ्टेड टू मुंबई, मला ते हे होतं की माझ्या वडिलांनी मला अलाउ केलं आहे आणि आय हॅव टू एनी विच वे प्रूव्ह माय सेल्फ की. तर पहिले 6-7 महिने आहे ना माझं जय हिंद कॉलेजमध्ये ॲडजस्ट होण्यातच गेले. राईट. कारण माझं स्कूल गावाला झालेला असल्यामुळे तो एक प्रिमाइस असतो आणि तो खूप सेफ प्रिमाइस असतो. जरी काही असलं तरी त्या लोकांना माहिती असतं की तुम्ही कोण आहे किंवा काय. बट इन मुंबई वेन तिथे आल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये इन्फिरियर कॉम्प्लेक्स जाणवतो.
आपण बावरून जातो प्रॉपर. एक्झॅक्टली. आणि तुम्ही काही असाल, कारण तुमचं गावाला शिक्षण झालेलं असतं, भले ते इंग्लिश मिडियम असतो, माझं सेम झालं. सो भले इंग्लिश मिडियम असेल, पण आपल्या गावातल्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आणि इथल्या सीबीएसई आणि याच्यामध्ये खूप फरक असतो. सो पहिलं 1 वर्ष ना तर मला त्या प्रिमाइसमध्ये ऍडजस्ट होण्यातच गेलं. प्लस ती कधी पण नाव वापरण्याची सवय नसल्यामुळे ना मला त्याही वेळेला असं होतं की यार आपल्याला ह्याच्यात मोल्ड व्हायचंय अँड वी हॅव टू प्रूव्ह आवरसेल्फ. राईट. सो फर्स्ट इयर त्या स्ट्रगलिंग ह्याच्यामध्ये गेल्यानंतर सेकंड इयरमध्ये कुठेतरी मी त्या कम्फर्ट झोनला आली की मी कॉलेज ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह झाली, तिथले सेमिनार्स अरेंज करणं किंवा इन टर्म्स ऑफ करिक्युलर आणि बाकी आपल्या सिलेबसच्या ह्याच्यात पण. सो सेकंड इयरमध्ये कुठे कुठे मला थोडासा जरा टॉप 5मध्ये मार्क्स मिळाले. मग मला असं वाटलं की नाही, मग TYला वी शुड ट्राय की वी आर इन फर्स्ट. अँड फॉर्च्युनेटली आय ट्राईड आणि मी जैन कॉलेजमध्ये माझ्या सब्जेक्ट्समध्ये फर्स्ट आली होती अँड युनिव्हर्सिटीला मी टॉप 10 रँकिंगमध्ये होती. सो त्या 3 वर्षात माझी प्रायोरिटी वेगळी होती आणि होप्स वाढले होते. मला असं वाटलं होतं पप्पा आता मुंबईला पाठवायला तयार झाले, मग TYला जर मार्क चांगले मिळाले तर कदाचित अब्रॉडला पण ऑपॉर्च्युनिटी जायला ते म्हणतील. दॅट नेवर हॅपन. कारण 2009मध्ये इलेक्शन लागले तेव्हा मी जस्ट ग्रॅज्युएट होऊन मला जय हिंदलाच जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली बिकॉज मी माझ्या सब्जेक्टमध्ये टॉप रँकर होती. सो त्यांनी मला ऑफर केलं फेलोशिप. सो आय टूक दॅट ऑफर आणि मी तिथे काम करत होती जेव्हा इथे इलेक्शन्स लागले. सो आय टू क्विट फ्रॉम देअर अँड आय टू कम बॅक हिअर. सो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये चान्सेस नाही मिळाला. अँड देन नंतर असं वाटायला लागलं सर यू वर देअर दॅट टाइम आहे, तो फेज होता. ती कधीच परत येणार नसते. आणि मी आज आहे ना, मी आज जेवढ्या कॉलेजेसमध्ये जाते, इंटरॅक्ट करते, मी त्या मुलांना नेहमी सांगते बाकी सगळे प्रेशर तुम्ही घ्या पण फुल कॉलेज लाईफ तुम्ही जगा, कारण हा फेज तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. ज्याने तो मिस आउट काही ना काही हे करताना केलाय ना त्यालाच माहिती असतं की यू कॅन नेव्हर गो बॅक देअर. राईट. सो हे गोल्डन फेज असतो अँड यू शुड जस्ट एन्जॉय. आजही कधी मला असं खूप लो फील झालं ना, मी जय हिंदच्या पायऱ्यांवर जाऊन मी जस्ट एकटी असली तर एकटी, कोण बॅचमधलं बॅचमेट असेल तर बॅचमेट, आम्ही 2-3 जाऊन आम्ही 2-3 आम्ही बसतो. ते जो गेट असतो तो बंद असतो, पण फॉर्च्युनेटली अजूनही तिकडचे सिक्युरिटीमधले आमच्या वेळेसचे आहेत 10-12 वर्षापूर्वीचे. सो आजही ज्या वेळेला लो थोडं फील होतं किंवा असं लक्षात येतं की सगळ्यापासून थोडंसं लांब, त्याही वेळेला आम्ही जाऊन त्या ग्रीन रूफच्या खाली अजूनही बसतो. सो दॅट्स हाऊ. म्हणजे कॉलेज लाईफ ती कधीच न विसरता येण्यासारखी. पण जसं तुम्ही म्हणालात की आता लो फील झालं की मग तो एक कोपरा असतो की तिथे छान वाटतं. पण अजून काही गोष्टी म्हणजे असं होतं की बऱ्याचदा मलाही असं होतं की इतकं स्ट्रेस्ड आउट होतं की ब्रेक पाहिजे आयुष्यात. असं वाटतं की नको, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बंड झाली त्या दरम्यान आमच्या ऑफिसचा प्लॅन चालू होता की आम्ही ट्रिपला चाललो होतो. एकनाथ शिंदेचं बंड झालं, सगळं ठरलं होतं, आम्ही गोव्याला चाललो होतो आणि अचानक बातमी आली. सगळ्यांचं असं झालं की अरे बापरे, मग कॅन्सल झालं. मग बंड झालं, आम्ही मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी गेलो. पण सगळे इतके रिलॅक्स झाले ना त्या 4-5 दिवसात की त्यानंतर परत कामाला लागलो. आता परत त्यानंतर झालं सगळं. पण मग ते तुम्हाला असं होत नाही का की तो स्पेस पाहिजे, मला शांत कुठेतरी 2 दिवस जायचं आहे, मला राहायचंय कुठेतरी जाऊन. सी आता जो तुम्ही एक्सपिरियन्स सांगितला ना, सेम एक्सपिरियन्स मला तेव्हाचा होता. इफ यू रिमेंबर मे महिन्यामध्ये राज्यसभेच्या खासदारांची निवडणूक झाली होती आणि त्याच्या लगेचच 20 का 25 दिवसानंतर 20 जूनला ही विधान परिषदची होती. सो माझा एक प्लॅन होता की विधान परिषदला मतदान केलं ना, रात्री निकाल लागेल, आपण 21ला आहे ना 2 दिवस तरी मला गोल्डन टेम्पलला जायचं होतं. ओके. ते म्हणलं आपण जाऊन येऊया. आणि हे सगळं झालं 20 तारखेला रात्री अँड ऑल. आणि आम्हाला 4-5 वाजेपर्यंत ते निकालच चालू होते. फार शॉकिंग निकाल होते. ते एका काँग्रेस जे वाटलं होतं निवडून येणार ते नाही, तो ते सगळं चालू होतं. आणि मी आहे ना काउंटिंगच्या त्या दिवशी 11 का 12 वाजता मी निघून आली तिथून. आणि आल्यानंतर काँग्रेसचे जे सगळे आहेत, झिशान असेल, बाकीचे जे सगळे, ते तिकडे थांबले होते. सो ऑन अँड ऑफ आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो, क्या हुआ, इतना इतना टसल चल रहा है, इतना टसल चल रहा है. अँड देन ऑल ऑफ अ सडन दिस केम. पण माझी अर्ली मॉर्निंग फ्लाईट होती, मी निघून गेली. आणि निघून गेल्यानंतर 1-1.5 तासांनी हे सगळं कळलं. बिलीव्ह मी व्हेन आय से, तिकडे पोचायच्या आधी आय वॉज ऑन अ रिटर्न फ्लाईट. आणि मी इतक्या वर्षांनी जात होती, मी लाईक आय सेड 2017 त्याच्यानंतर मला ती खूप इच्छा होती, मला गोल्डन टेम्पलला जायचंय. कारण त्याच्या आदल्या वर्षी आई वडील दोघं जाऊन आले होते, मम्मी पप्पा दोघं जाऊन आले होते, किंवा त्यांचा प्लॅन म्हणजे त्यावेळेला मला जाता नव्हतं आलेलं. त्याच्या आधी ते एक देवदर्शनाला गेले होते मथुरेला, त्यावेळेला मला जाता नव्हतं आलं होतं. सो युजली हाऊ इट इज
की आम्ही कधीच आता एकत्र जात नाही, नाही कारण जाऊ एक कोणतरी मागे थांबावंच लागतं यायने. सो दॅट वॉज वन डे. आणि मी ॲडव्हान्समध्ये सांगितलं होतं, पप्पा हे वोटिंग झाल्यानंतर मी जाणार 21ला आणि मी 22ला येते परत. आणि 21ला मी आली परत आणि हे सगळं चालू होतं. बट सो दॅट वॉज वन एक्सपिरियन्स जो तुमच्यासोबत कॉमन होता आणि मग ते नंतर कधी परत जाणंच नाही. अदरवाईज वेन आय फील लो, मी स्कूल फ्रेंड्सना आय गेट इन टच विथ देम ॲज इट इज. आम्ही टचमध्ये असतो, म्हणजे ऑलमोस्ट आठवड्यातून 1-2 वेळा तरी आमचं स्कूल फ्रेंड्सचं बोलणं होतं. म्हणजे माझ्यासोबत नर्सरीपासून शिकायला होते ते आजही आम्ही टचमध्ये आहोत. वी मेक इट अ पॉईंट की आम्ही 2-3 महिन्यातून एकदा तरी भेटावं. भेटणं सगळ्यात गरजेचं आहे. आम्ही भेटू जेवढी जण पण तरी आजकाल म्हणजे प्लॅन करतो तेव्हा 50 जण हो बोलतात, पण असतो त्यावेळेला 15-20 जण असतो, पण शक्यच नाही. आणि 15-20 बट वी मेक इट अ पॉईंट दॅट वी मीट. आणि स्कूल फ्रेंड्स असे असतात ना की त्यांना तुमच्या पदाचं तुमचं पोझिशनचं काहीच घेणं देणं नसतं. ते आजही माझ्यासोबत तेवढेच नॉर्मल आहेत जेवढे ते माझ्यासोबत लहानपणी होते, कारण त्यांनी हे ट्रान्झिशन बघितलेलंच नाही. त्यांनी अर्लियर बघितलं. एक्झॅक्टली. सो त्यांना काहीच फरक नाही पडत. ऍक्च्युली आपण प्युअरली काय होतं त्यांनाच माहिती असतं. सो मला जेव्हा असं फील होतं ना, स्कूल फ्रेंड्स, मला पण हे असं वाटतं की कॉलेज फ्रेंड्स पण नाही, स्कूल फ्रेंड्स. सो ती शाळेची एक हेच वेगळी आहे. कॉलेजचे ज्या वेळेला असतात ना, हे कम्पॅरेटिव्हली आपल्या मॅच्युरिटी एज नंतरचे असतात. तो ते आपण खूप केअरफुली निवडलेले असतात आणि त्याच्यातले फार 4-5 जणच आपल्या टचमध्ये राहतात. पण स्कूलचे जे असतात ना, त्यांनी आपले सगळे चांगले वाईट सगळे गुण बघितलेले असतात. राईट. तो दे नो हाऊ वी आर बेसिकली. तो स्कूल फ्रेंड्स ऑफकोर्स. आणि आता मला वाटतं आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला अजून काही सांगायचं असेल पर्सनल एक्सपिरियन्सबद्दल वगैरे, म्हणजे आत्ता जे काही चालू आहे त्याच्यामध्ये असं झालं की आता पॉलिटिकली पण आता जेव्हा पालकमंत्रीपदाचं वाटप झालं तेव्हा छगन भुजबळांना नाही मिळालं आणि तुम्हाला नाही मिळालं, पण ते असं बोललं गेलं की हां सुनील तटकरेंना किंवा डावललं गेलं किंवा त्यांना नाही मिळालं. तर असं कधी कधी वाटतं का की ते एक ती वडिलांची सावली आहे त्यातनं बाहेर यावं कधीतरी, किंवा हे सगळं अदिती तटकरे म्हणून गणलं जावं? सी बेसिकली ज्या वेळेला मी पहिली निवडणूक लढवली त्यावेळेला मी त्यांची मुलगी म्हणून लढवली. सो आपल्या पहिल्या टर्ममध्ये ते बॅगेज असतंच. बरोबर. तुमची दुसरी निवडणूक जी असते ना, तेव्हा लोक तुमचं 5 वर्षाच्या कामाचं मूल्यमापन करतात. सो मे बी ॲज अन इंडिव्हिज्युअल आपल्याला वाटतं की एक स्वतंत्र ओळख असावी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बट ॲट दी एंड ऑफ द डे त्यांनी राजकारणात आणलं, त्यांनी राजकारणातले धडे दिले, त्यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. प्लस ते आज माझ्यापेक्षा, म्हणजे मी कम्पेअरच नाही करणार, 30-40 वर्षांचं त्यांचं एक पॉलिटिकल अनुभव आहे आणि प्लस नाव. आज पदानी औद्यानी सगळ्याच गोष्टींनी ते. सो ऑब्व्हियसली पीपल विल टार्गेट हिम फर्स्ट. सो पहिलं टार्गेट ते असतात आणि त्यांच्या मागून मी टार्गेट असते. सो त्याच्यामुळे त्या गोष्टी बऱ्याचशा वेळेला होतात. मी पालकमंत्री आधी असताना हा प्रयत्न केला की मी काही नवीन गोष्टी तिथे कराव्यात रायगडमध्ये, ज्या आधी झाल्या नव्हत्या किंवा रखडल्या गेल्या होत्या. सो मेडिकल कॉलेज किंवा आदिवासी संकुल किंवा महिलांसाठी रुग्णालय. तो आय ट्राय टू एम्फसाइज मोर ऑन दॅट. ओके. जे रुटीन पॉलिटिक्समध्ये आहे ना, कुठे ना कुठेतरी राहून जातं. आम्ही प्रत्येकजण आमच्या मतदारसंघातल्या मूलभूत सुविधांसाठी अजूनही काम करत असतो. ते असतात बऱ्याचशा वेळेला, ते बॅगेज खूप असतं, तो वेळ खूप असतो आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी राहून जातात. सो माझा प्रयत्न असा होता ना की रायगडकरांना असं वाटावं की म्हणजे एक असा पालकमंत्री ज्यांना ते कधी पण कम्युनिकेट करू शकतात किंवा ते त्यांच्यातलंच एक आहे, असं त्याच्यामध्ये काही वेगळं हे नाही आहे. तर मी आजही उल्लेख करते की माझ्या मतदारसंघामध्ये मी जाताना मी एकटी आमदार नाही आहे, तुम्ही मला आमदार केलं आहे. सो इन अ वे यू ऑल आर, तुम्ही पण सगळे आमदारांसारखंच आहे, फक्त मी तुमची प्रतिनिधी आहे, कारण तिथे एकच माणूस जाऊ शकतो म्हणून एका मतदारसंघात. सो दॅट इज माय म्हणजे वे ऑफ लुकिंग ॲट इट. आत्ताही ज्या वेळेला पालकमंत्री पदाचं झालं किंवा म्हणजे अनाऊन्समेंट झाली, मी ते नेगेटिव्हली नाही घेतलं. द रिझन बिंग की त्या पदावरच नाही आहे सगळं. बरोबर. आज एक मंत्री म्हणून पण अनेक कामं करता येऊ शकतात. तुमचं इंटेन्शन हे जास्ती महत्त्वाचं आहे. तुम्हाला ती पॉवर आमदार म्हणूनही मिळाले, एका ZP अध्यक्षालाही ती असते, एका पंचायत समिती सभापतीलाही असते आणि एका मंत्र्यालाही असते. इट डिपेंड्स की तुम्ही ती कशी यूज करता.
मी त्या गोष्टीला तितकं प्राधान्य नाही देत. आणि तिला जर मी प्राधान्य दिलं ना, तर मी आत्ता जी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे ना, याच्यातही काही काम नाही करू शकणार. सो जे आहे त्याच्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करायचा. नसल्याचा तुम्ही विचार करत राहिलात ना, तर मग ह्याच्यातही काही उपयोग नाही. तो त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला फारसं आत्ता तरी म्हणजे प्राधान्य नाही दिलेलं आहे. मला असं वाटतं की मला आत्ता जी जबाबदारी मिळाली याच्यातूनही मी खूप चांगलं जिल्ह्यासाठी करू शकते. आत्ता जे पालकमंत्री आहेत उदय सामंत साहेब, यांना मी बऱ्याच कालावधीपासून ओळखते, कारण ते पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते, कोकणातलेच आहेत, रत्नागिरीतले आहेत, त्यांना रायगडचे प्रश्नही माहिती आहेत. ॲज लॉंग ॲज द डिस्ट्रिक्ट इज डेव्हलपिंग, तर देर इज नो पॉईंट गेटिंग इन टू नेगेटिव्ह थिंग्स. दॅट इज वॉट आय पर्सनली. तुम्ही म्हणाला तुम्ही उदय सामंतांना ओळखता, तुम्ही आधीपासून तुम्ही भरत गोगावलेंचं राजकारणही पाहिलं असेल ना, मग आता ते कसं वाटतं जेव्हा अशा सगळ्या गोष्टी बाहेर येतात? म्हणजे भरत गोगावले बोलतात, तुम्ही कदाचित तेव्हा लहान असाल जेव्हापासून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली, पण ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता? आधी त्यांचं राजकारण कसं बघितलं तुम्ही? ते जवळपास 15 वर्ष, आता ही त्यांची 3री टर्म आहे, माझी 1ली टर्म आहे. सो पॉलिटिक्समध्ये प्रत्येकाला ॲम्बिशन्स असतात आणि त्याच्यात चूक काहीच नाही आहे. बरोबर. प्रत्येकाला सिक्युरिटीज, इनसिक्युरिटीज या दोन्ही गोष्टी असतात, त्याच्यामध्ये काही नाही. आमच्या प्रत्येकाचा बॅकड्रॉप आणि बॅकग्राऊंड पण वेगळा आहे. आम्ही पॉलिटिशियन्स असलो तरी प्रत्येकाची अपब्रिंगिंग, जनरेशन्स वेगळ्या आहेत. म्हणजे माझ्या वडिलांची काम करण्याची पद्धत आणि माझी काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. बरोबर. कारण आमच्या जनरेशन्स वेगळ्या आहेत. मे बी माझ्या नंतर 5 वर्षांनी जे येतील ना, त्यांची काम करण्याची पद्धत अजून वेगळी असणार. कारण एव्हरी 5 years देर इज न्यू वोटर, आणि त्या नवीन मतदाराच्या ह्याच्याने तुम्हाला स्वतःला चेंज पण करावं लागतं. सो भरत शेठ ज्या प्रिमाईसमध्ये त्यांनी राजकारण केलेलं आहे किंवा ज्या ह्याच्यामध्ये ते वाढलेले आहेत, त्यांच्या पक्षाची काम करण्याची पद्धत, आमच्या पक्षाची काम करण्याची पद्धत, एज डिफरन्स, जनरेशन, ह्यामध्ये खूप फरक आहे. आणि मी कम्पेअरच नाही करू शकत, कारण त्यांनी ज्या वेळेला राजकारणाला सुरुवात केली, मी ज्या वेळेला केली, त्यावेळेला इतकं टाइम्स हॅव चेंज. मगाशी तुम्ही म्हटलात की आदित्यजी, झिशान किंवा यांच्यासोबत तुमचा रॅपो कसा आहे, तुम्ही हेच का विचारलं? बिकॉज दे बिलॉंग टू माय जनरेशन. बरोबर. कारण आम्ही एकत्र राजकारणाला सुरुवात केली म्हणून सेम एज ग्रुप, वी स्टार्टेड ॲट द सेम टाइम, वी बिलॉंग टू अ पॉलिटिकल प्रिमाईस. प्लस आमचं या जनरेशनमध्ये असल्यामुळे एज्युकेशनचे हे पण म्हणजे दॅट ऑल्सो. सो एव्हरीथिंग म्हणजे वेवलेंथ मॅचेस देअर. इथे जनरेशन गॅप आहे आणि वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट. जसं मी म्हटलं की माझ्या वडिलांच्या आणि माझ्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये मी खूप म्हणजे माझ्यापेक्षा डबल स्पीडनी किंवा ट्रिपल स्पीडनी माय फादर वर्क्स. सो एव्हरी डे आय हॅव टू बी आन्सरेबल टू हिम. मी बऱ्याच वेळेला खूप ओरडाही खाते की अरे हे असं करायला पाहिजे होतं, तू असं केलंस, ते कम्पॅरिझन होत राहतं किंवा त्यांनाही त्यांच्या एक्सपेक्टेशन्सही वाढलेल्या असतात की अरे मी तुला ही अपॉर्च्युनिटी आहे, सो आय डोंट वॉन्ट यू टू डू एनिथिंग रॉंग. सो त्या गोष्टी असतात. प्लस मी म्हणते की अरे एखाद वेळेला चुकली तर काय फरक आहे, माणूस आहे, चुकणारच आहे, त्या चुकीतून मी शिकीन आणि अजून काहीतरी हे करीन. पण त्यांचं म्हणणं असतं आपल्याला चूक करण्याची तेवढ्या हे नाही आहेत. तो हे डिफरन्सेस असतात. मी स्वतः म्हणते की त्यांच्या आणि माझ्या एज गॅप आहे, अनुभवांमध्ये फरक आहे, ते ज्या बॅकड्रॉपमधून आले तो फरक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडरेशनमध्ये घ्यायला पाहिजेत आणि म्हणून मी त्याच्यावर रिॲक्ट नाही करत. तुम्ही नाही त्याच्यावर रिॲक्ट केलं. द रिझन बिंग ही हॅज हिज ओपिनियन अँड ही इज स्पोकन अबाउट. इट इज नॉट नेसेसरी की मी त्याच्यावर ओपिनियन माझं असलंच पाहिजे का मी त्याला कॉन्ट्राडिक्ट केलंच पाहिजे. बरोबर. ते त्यांचं मत आहे, त्यांनी मांडलं, मला मत मांडायचं नाही ही माझी चॉईस आहे. राईट, ऑफकोर्स. सो इट इज दॅट सिम्पल. तुम्ही आता म्हणालात की म्हणजे बाबांचं असं असतं बऱ्याचदा की ते तसंच झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे. या सगळ्यामध्ये आईचा रोल काय असतो एकंदर? म्हणजे जर तुम्ही आपण इन जनरल, आता तुम्ही पॉलिटिकल आयडल कोण आहे वगैरे हा भाग वेगळा, पण इन जनरल आई की बाबा, म्हणजे असं कसं बघता तुम्ही आयडल बघताना की आईचं कष्ट, बाबांचं कष्ट? माझ्या आईचे आहेत ना, ती हाऊसवाईफ आहे. ओके. पण तिचे कष्ट खूप आहेत. कारण ती जर हाऊसवाईफ राहिली नसती आणि तिने जर आडेवेडे केले असते ना, तर आम्ही तिघही बाहेर पडू शकलो नसतो. टू बी व्हेरी ऑनेस्ट, माय मदर नेव्हर वॉन्टेड अस टू बी इन पॉलिटिक्स. म्हणजे मी अँड माय ब्रदर. तर मला शेवट पण सांग, कशाला तुम्हाला राजकारणात जायचंय? तुमच्या वडिलांचं तुम्ही 43 वर्ष बघितलं नाही का की त्यांना पर्सनल लाईफच नाहीये? त्यांना मागे ते म्हणाले आमच्याकडे आले होते तेव्हा की मी माझ्या सासरवाडीला गेलोच नाही. ऍक्च्युली ही खरी 20-22 वर्ष पहिल्यांदा ज्या वेळेला त्यांचं लग्न झालं तेव्हा तिला आणायला गेले होते
आणि सेकंड टाईम ते ज्यावेळेला राज्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या सासूरवाडीत त्यांचा सत्कार झाला होता. दीज वर दी ओनली 2 टाइम्स आय वेगली रिमेंबर. म्हणजे माझ्या भावाची लग्नाची पत्रिका, भाईची लग्नाची पत्रिका द्यायला पण मी गेली होती. घरी आपण म्हणून आजी आजोबांकडे घेऊन जातो. आम्ही राहायला जायचो 10-15 दिवस तिथे मे महिन्यात वगैरे मामाच्या गावाला. टिपिकली कोकणात जी हे आहे, अजूनही मला आणि भाईला कधी मिळालं तरी आम्ही जातो तो. आणि ते अजूनही तसं सेफ प्लेस, सेफ आणि त्याच्यापेक्षा इतकं नॉर्मल हे आहे. शेणाने सारवलेलं घर, गावी अजून तसं तो इतकं. आणि तिथे म्हणजे माझी आजी जी आहे, मम्मीची आई, ती अजूनही आम्ही गेलो ना की तिच्या अरे माझा वासरू आला, तो इट इज दॅट. ते फक्त तिथंच मिळतं. हा, ते फक्त तिथंच मिळतं. तो दे आर नॉट कन्सर्न्ड तू कोण आहे, तुझ्याकडे काय, तू माझं म्हणजे नात आहे आणि हा विषय. सो त्या ह्याच्यात आहे. माझी आईनी नेहमी प्रयत्न केला की पोझिशनचा आमच्यावर काही फरक पडू नये. तिने एक व्हेरी नॉर्मल आम्हाला खूप चाइल्डहूड दिलं. अजूनही तिचा प्रयत्न असतो. आणि मी म्हटल्याप्रमाणे मी अगदी भरमसाठ पोट भरून तिचा मार खाल्लेला आहे. आणि जो नॉर्मल म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये कॉमन आहे, असं काही त्याच्यामध्ये हे नाही आहे. पण तिने खूप नॉर्मली आम्हाला. पण एक आयांचं असं असतं ना, म्हणजे आधी इतक्या कन्सर्न असतात. आधी म्हणजे आता तुम्हाला तो अनुभव येईल कदाचित लग्नानंतर, मला तो येतोय आता. कारण लग्नाच्या आधी म्हणजे ती खूप असं हे कर ते कर ते कर, पण लग्नानंतर इतक्या जास्त प्रेमळ होतात की अरे बापरे, म्हणजे असं होतं की अगं आधी का नाही हे असं, आधी सतत ओरडा वगैरे अशी. माझ्यात ते कधी हे आलं, मी ज्या वेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष झाली किंवा राज्यमंत्री झाली ना, माझ्या मम्माचं बिहेवियर खूप चेंज झालं माझ्याबरोबर. मी ज्यावेळेला राज्यमंत्री झाली त्यावेळेला शपथ घ्यायला तुम्ही स्टेजवर जाता तर तुमच्यासोबत एक घरातलं व्यक्ती तुम्ही घेऊन जाऊ शकता. तो युजली बाकीचे वाईफला आणतात किंवा म्हणजे मुलांपैकी कोणा. माझ्यासोबत माझी आई होती, माझे वडील समोर बसले होते अँड शी वॉज देअर विथ मी ऑन स्टेज. सो त्या दिवसापासून ना असं मला तिच्या ओव्हरऑल इन हर बिहेवियर किंवा हे. अँड दॅट वॉज द वन टाइम शी सेड की तू ना खूप चांगलं काम करावी. ती कधी असं ना वळून बघू नको. हे असं आईचं विषय ऑफकोर्स डोळ्यातून म्हणजे आई म्हटलं की तू जसं म्हटलं ना की लग्नाच्या ह्याच्यानंतर तुला. सो मला त्यावेळेला तो एक्सपिरियन्स आला जेव्हा ती म्हटली ना की आदिती तू कोणासाठीच आहे ना, म्हणजे असं मागे वळून बघू नको. मी आहे, माझं पाठबळ आहे, माझा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत. पण तू इतकं चांगलं काम कर ना की असं कधीच कोण बोललं नाही पाहिजे की वडिलांमुळे इथं आहे म्हणून. सो हे खूप रेअरली होतं. आणि माझ्यासाठी तो मोमेंट होता ना जेव्हा मी माझं शपथ घेतली आणि मी म्हटलं मी आदिती वरदा सुनील तटकरे. सो दॅट वरदा सुनील तटकरे वॉज म्हणजे मला बोलताना असं आतून ते इतकं भरून आलं होतं किंवा ते इमोशन्स होते ना. आणि आमचे दोन्ही वेळेला शपथविधी फार असे घाई गडबडीत आणि इतक्या ह्याच्यात होते की दॅट वॉज दी ओनली मोमेंट जो अजूनही माझ्या लक्षात आहे की मी हे शपथ घेताना ती तशी घेतली. सो शी इज ऑलवेज बीन सपोर्टिव्ह. हे इतकं बेस्ट आहे ना, आई सोबत असणं आणि आईला प्राऊड वाटतं. एक्झॅक्टली. आणि मी इतकं लकी आहे, बोथ माय पेरेंट्स. त्यांना एक मुलगाही आहे जो राजकारणात आहे आणि जो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे आणि मी आहे. आम्हाला दोघांना त्यांनी समान संधी, समान वागणूक. इट इज व्हेरी रेअर. इट इज व्हेरी रेअर. साहेबांना पण म्हणाले होते की तुम्हाला मुलगाही आहे, तुम्ही मुलीला प्रमोट केलं. तर ते म्हणाले ते असं ठरलं नव्हतं की कोण, ते आपोआप कामातून होत गेलं. सो ही गोष्ट आहे ना खूप महत्वाची आहे की तुमचे आई वडील हे तुम्हाला दोघांना इक्वल ट्रीट करतात. तिथून तुमची अपब्रिंगिंग आणि तुमच्या तुम्ही आयुष्यात ही नेगेटिव्हिटी त्यांनी येऊन दिली नाही. तो ह्या गोष्टी आपल्या अपब्रिंगिंगमध्ये किंवा आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात. जे इम्पॅक्ट तुमच्या चाइल्डहूडमध्ये राहतात नाही तुमच्या आयुष्यभर राहतात. सो ह्या बॅकड्रॉपमध्ये आम्ही आलेलो असल्यामुळे ना मला ते डिफरन्स कधीच म्हणजे असं जाणवलं नाही. मी कधी त्यांना विचारलं पण नाही की तुम्हाला ही किती टफ चॉईस असेल हॅव्हिंग मुलीला पुढं करणं. बरोबर. आम्ही दोघांनी इलेक्शन कंटेस्ट. कारण ज्यांना एक मुलगी आहे त्यांच्यासाठी इट इज अन ऑब्वियस चॉईस. बरोबर. प्लस माय ब्रदर हॅज बीन व्हेरी सपोर्टिव्ह. त्याला एक अगदी पर्सनली सांगायची, त्याला 2 मुलं आहेत. ओके. आर्यव्रत आणि आदिराज. त्याला नेहमी असं वाटतं मला मुलगी हवी, मला मुलगी हवी. सो मला नेहमी आहे ना त्याच्याबद्दल ते एक हे वाटतं की जग वेगळ्या बाजूला असतं आणि हा ह्या याने विचार करतोय. तो ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना तुमच्या अवतीभोवतीच्या, ह्या व्यक्ती म्हणून तुम्हाला खूप
इम्पॅक्ट करतात, तुम्हाला वेगळं बनवतात, तुम्हाला आणखीन संवेदनशील बनवतात. प्लस तुम्हाला वाटतं असं की मी देवाचे आभार मानावे की मला असं कुटुंब किंवा हे असं न्यूट्रल बॅकड्रॉप मिळालं की जे असं तुम्हाला अपॉर्च्युनिटीज देतात किंवा तुम्हाला इतरांसारखं बोलावं नाही लागत की अरे मला मुलगी म्हणून मला सो मला बऱ्याच जणांना असं वाटतं की रिझर्वेशन महत्वाचं आहे. 33% आरक्षण खरंच महत्वाचं आहे, 50% महत्वाचं आहे. कारण माझ्यासारखे किती जण असतील ज्यांना ओपन जागेतून अपॉर्च्युनिटी मिळत असेल. माय फादर वॉज दॅट विलिंग टू गिव्ह मी दॅट अपॉर्च्युनिटी. पण प्रत्येकाला नाही मिळत. तर महिलांच्या ना संधीसाठी आणि तुम्ही समाज बदलायला सुधारायला वाट बघू शकत नाही. ते कधी होईल, 5-25 वर्षानंतर होईल. आज जर या जनरेशनने ठरवलं तर 25 वर्षांनी होईल. पण रिझर्वेशनही तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळते, यू शुड ग्रॅब दॅट. पण ती अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर तुम्ही असं काम करावं की पुढच्या टर्ममध्ये रिझर्वेशन नसेल तरी लोकांना वाटलं पाहिजे की तुम्ही निवडून या. सो ऑल दीज थिंग्स हॅव कम फ्रॉम माय फॅमिली. पण आता फॅमिलीचं बॅकग्राऊंड किंवा फॅमिलीचं कनेक्ट इतकं छान आहे की आता म्हणजे जर मुलगा जर शोधत असेल तर तो तसा मिळाला पाहिजे, फिट होणारा प्रॉपर. कारण इतकं तुम्ही म्हणालात सगळ्यांचे स्वभाव वगैरे, तर ते दॅट मेक्स इट मोर टफ. ऑफकोर्स, कारण तसा शोधणं परफेक्ट फ्रेममध्ये. तुला मी खरं सांगू, ह्या बॅकड्रॉपला ज्या वेळेला तुम्ही बिलॉंग करता ना तेव्हा तुमच्या मनात जास्ती भीती असते. कारण तुम्ही याच्यातच वाढलेले असता. आणि ज्या वेळेला आज तू आणि मी ज्या फेजमध्ये आहोत ना, पोस्ट 25 आपल्या प्रायोरिटीज बदलतात. आपण इंडिपेंडेंट असतो. 25च्या आधी आपण इंटरडिपेंडंट असतो आई वडिलांवर. त्याच्यामुळे त्यावेळेला ज्या वेळेला लग्न होतं तर ते ग्रॅज्युअल ट्रान्झिशन असतं की आपण नवऱ्याच्या फॅमिलीवर डिपेंड होणार. पण 25 नंतर ज्या वेळेला आपण फायनान्शियली इंडिपेंडंट होतो ना त्यावेळेला आपल्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. बरोबर. आणि त्या प्रायोरिटीजमध्ये तुमची प्रायोरिटी असते की त्यांनी फिट व्हावं. कारण तू त्या फेजमध्ये नसते की तू आता चेंज होशील. म्हणजे आपण त्या अंगवळणी पडलेलं असतं, ठरवलेलं असतं. तुला एकटं ह्याची सवय झालेली असते, ते तू कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. तू फायनान्शियली इंडिपेंडंट झालेली असतेस, त्याच्यामुळे तुला असं नाही आवडत की आपण बोलावं की मी शॉपिंगला जाताना पण पैसे मागावे किंवा परमिशन मागावी. आणि तो फेज मध्ये आपण असतो. सो दॅट मेक्स थिंग्स इवन मोर टफ. शोधणं परफेक्ट, शोधा मिळणं मोर देन एनिथिंग. मग असं कधी वाटलं नाही का की बाबा हा लव्ह मॅरेज झालं असतं तर बरं झालं असतं? मी या करिअरच्या ह्याच्यामध्ये एवढी होती ना की मला ती गोष्ट एक झालंय ना की आपल्यामध्ये ती धारणा झाली की इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. ॲज अ पर्सन यू माईट हॅव डिफरंट थिंग्स ऑल्सो फॉर यू. सो मला पर्सनली खूप कॉन्फिडंट मी होती की मी जर या क्षेत्रामध्ये काम केलं तर मी चांगलं करू शकेन. सो लेट्स गिव्ह इट अ ट्राय. यू नेव्हर नो, तुम्हाला जी फॅमिली मिळेल ती तितकी सपोर्टिव्ह असेल की नाही आपण सांगू शकत नाही. प्लस पॉलिटिक्स किंवा मीडिया किंवा ही असे फील्ड्स आहेत ना, किंवा इवन इव्हेंट मॅनेजमेंट फॉर दॅट मॅटर, हे असे फील्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये टाइमलाईन नाहीच आहे. बरोबर. त्यामुळे ते फॅमिलीने समजून घेतलं पाहिजे की बाबा ही घरी नाही थांबू शकणार किंवा 10 to 5 हिचा जॉब नाहीये किंवा तुम्हाला जे टिपिकल महिलांच्या किंवा एका लग्न झालेल्या स्त्रीकडून यू डोंट गेट मॅरिड टू अ गाय, यू गेट मॅरिड टू अ फॅमिली. स्वयंपाक करणं वगैरे ह्या गोष्टी म्हणजे आजकालच्या मुलींमध्ये आहेत, प्रायोरिटीमध्ये त्या आहेत की मी ते नाही करणार, करिअर माझी प्रायोरिटी आहे. बरोबर. सो ते मिळणंही दॅट इज ऑल्सो देअर. आणि मी हे अचीव्ह केल्यानंतर जर मला ते नाही मिळालं ना तर इट थिंग्स माईट गेट तो दॅट फिअर इज ऑलवेज देअर. म्हणजे माझ्याच नाही, मला वाटतं नॉर्मली बऱ्याच तू हल्लीच्या काळामध्ये बघशील ना की आधी जी प्रायोरिटीज होत्या त्या आता चेंज होत चालल्या. जसं मी तुला म्हटलं की माझ्याकडे लोक येतात ते म्हणतात ताई 3 वर्षांनी लग्न करायचं, 3 वर्ष हिला नोकरी करून द्यायची. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांची मुलीनी फायनान्शियली इंडिपेंडेंट असावं. सो हे चेंजिंग टाइम्स आहेत जिथे आई वडिलांनाही वाटतं की लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे आणि आपल्या मुलीला स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे. कारण उद्या अगदी नाहीच जमलं तर ती काय करणार. तो ह्या गोष्टी ग्रॅज्युअली आहेत. सिटीमध्ये वी आर मोर आउटस्पोकन अबाउट इट. किंवा ज्या वेळेला तू मीडिया, पॉलिटिक्स, फॅशन या सगळ्या फील्ड्समध्ये असते ना त्यावेळेला तू वेगळ्या पद्धतीचं आयुष्य बघतेस जे त्या चौकटीच्या पलीकडे असतं. मग तुमच्या लिमिटेशन्स हे वाढतात, एक्सपेक्टेशन्स वेगळ्या असतात. लाईफमध्ये तुम्हाला आलेले जे एक्सपिरियन्सेस असतात ना तू त्यातून शिकून गोष्टी बघत असतेस. कदाचित त्या हाऊसवाईफला नाही. बरोबर.
तो त्या अशाच आजही माझ्या मम्मीला शॉपिंगला जायचं असेल ना, ती वाट बघते की मी किंवा स्नेहा म्हणजे माझ्या वहिनींनी फ्री व्हावं आणि मग किंवा तिच्या बहिणींनी कुणीतरी फ्री व्हावं आणि सोबत यावं. बरोबर. आपण सिंगल हे असल्यामुळे तू कधी जाऊन तू मॉलमध्ये जाऊन किंवा आता ऑनलाईन आहे ना, तर यू विल जस्ट शॉप ऑनलाईन. तो हे जे चेंजिंग टाइम्स आहेत किंवा सिच्युएशन्स आहेत, याच्यामध्ये आपण आपल्या प्रायोरिटीज ठरवणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. वेळ इतकी फटकन निघून जाते की ती जर आपण मिस केली संधी किंवा वेळ, तर ती परत येणारी नसते. तो यू हॅव टू बी बँग ऑन, यू हॅव टू बी अलर्ट, यू हॅव टू कॉम्प्रोमाइज ऑन समथिंग्स टू गेट समथिंग. काही गोष्टी मिस आउट होणार. जसं आज पर्सनल लाईफ आम्ही मेजरली कॉम्प्रोमाइज करतो, पण त्याची कंप्लेंट करण्याचं कारण नाही, कारण मी हे चूज केलेलं आहे फील्ड. अगदी आय हॅव चोजन दिस. मला माहिती होतं की हे होणार आहे, पण तरी मी केलंय चूज. तो देर इज नो पॉईंट कंप्लेनिंग, बट यू शुड जस्ट ट्राय टू एन्जॉय, बट ॲट द सेम टाईम बी इक्वली रिस्पॉन्सिबल आणि बी कम्प्लिटली कमिटेड टू वॉट यू हॅव चोजन. नक्की. सो मला वाटतं की भरपूर आपण गप्पा मारलेत, पर्सनल, राजकीय सगळ्या गोष्टी. मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघणाऱ्या मुलांबद्दल मी नाही बोलणार, पण मी मुलींविषयी बोलेन की त्यांना हे कॉन्व्हर्सेशन आवडेल असं मला वाटतं. कारण आम्ही बऱ्याच मुलींच्या प्रश्नावर बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आणखीन अजून अशा कुठल्या महिला नेत्या आहेत ज्या तुम्हाला आवडतील की बोलबिडूच्या मंचावरती त्या याव्यात आणि त्यांनी बोललं पाहिजे, आपण डिस्कशन केलं पाहिजे? येस, हां, सगळ्यांचाही आपण एक कार्यक्रम घेऊ नक्कीच. आणि आम्हाला सांगा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, आणखीन कोणत्या नेत्यांचे असे बघायला आवडतील, आणि अर्थात बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.